पहिला पाणीपुरीचं मान करी दुसरा पाणीपुरीचं मान आलेला आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू प्रथमान फिल्टर. तर आज आम्ही एक चॅलेंज घेतलं आहे की आज आम्ही सांगितले असे 5 पाणीपुरीचे बेस्ट स्पॉट, म्हणजे तुम्हाला थंबनेल बघून कळलं असेल. तर आम्ही ते सिरीजचे आता जे स्पॉट करायला जाणार आहे. तर भेटू आपण आता आपल्या पाणीपुरीच्या पहिल्या स्पॉटवर. तर हा आहे रुपेशचा आवडीचा पाणीपुरीचा पहिला स्पॉट. जिथे आपण आलोय आणि तिथली स्पेशल पाणीपुरी आपण आज ट्राय करणार आहोत. तर आता आपण कुठे आहे सांग पहिला, कुठे आहे सांग पहिला. आपल्या सोबत आहे प्रथमेश प्लस आणि माझं ब्लॉग आणि प्लस तुमचं नाव ना शिव. बरं ठीक आहे. आता आपण कुठे आहे सांग लोकेशन आपलं. आपण आलोय अमराई पाशी, म्हणजे सांगली स्कूलच्या शेजारी ना इथं हे आहे अमराई. आणि अमराई जवळ हा इंडिया बेटचा गाडा आहे आणि हा आहे अमराईचा रोड. तर आणि हा रुपेशचा फेवरेट स्पॉट आहे. पाणीपुरी तर चला शेवट सगळ्या ट्राय करा की भावना. ट्राय कर. उचल, डायरेक्ट उचल. असं गावठी गावठी गावठी. कसं आहे? मस्त आहे. भारी आहे. सगळ्यात जी मजा आहे की नाही शेवटची, इम्पॉर्टंट पार्ट. सगळ्यात शेवटची जी मजा आहे ती पाणीपुरीपेक्षा जास्त ह्याच्यात येते. इम्पॉर्टंट पार्ट आहे हा पाणीपुरी. इम्पॉर्टंट पार्ट आहे यासाठी मी तुमच्या दोघांसोबत भांडू पण शकते. रुपयाला सवय रे असं 100 रुपये. लावा तोंडाला प्लेट. तू लावा. सांडेश नक्की झाले आमचे 30 रुपये. अरे 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 हे स्पॉन्सर पाणीपुरी. आपल्याला आधी व्हिडिओ व्हायरल व्हायच्या आधी स्पॉन्सर भेटलाय. आम्हाला चालू असता की 30 रुपये आजची आमची पहिली पाणीपुरी स्पॉन्सर केलेली आहे शिव भयांनी. आणि आम्ही आता असं विचार करतो की पहिल्या 5 म्हणजे शेवटी 5 स्पॉट आहेत. तर 5 स्पॉटसाठी एक स्पॉन्सर मिळालं तरी चालते आम्हाला. So now we are heading towards our second spot. तर आपण चाललो त्या सेकंड स्पॉटला. तर सेकंड स्पॉट पण रुपेशच्या माहिती आहे. सेकंड स्पॉट असणार आहे आपल्याला प्रतापसिंह उद्यानपाशी त्रिमूर्ती भेळ. त्यांच्या इथली आपण आता पाणीपुरी ट्राय करणार आहे. तर लेट्स गो. अरे आणि हे आता आपण आलोय प्रतापसिंह उद्यानपाशी त्रिमूर्ती भेळ. इथं आपण आता पाणीपुरी दुसरा स्पॉट ज्याला शेट लोकांची पाणीपुरी म्हणतात. शेट लोकांची. तर हे शेट आहे तिथले. हे सगळ्या इंच आहे पाठीमागचं. तर काय आता आपण काय पाणीपुरी आम्हाला ट्राय करणार आहे. पाणीपुरी पाणीपुरी द्या. आम्हाला 1 प्लेट पाणीपुरी द्या. शेवपुरी द्या जरा गोड मध्ये असं मस्त. अरे सेम असू देत रे. पाणीपुरी शेवपुरी की झालं बघ. शेव आली रे. शेवपुरी द्या. शेवपुरी 45 वर्ष यांची इथं यांनी भेळ याची बनवून लोकांना टेस्ट करायला म्हणजे सर्व करते. आणि मला पण हे भेळ जाम आवडतं. कारण की मी या कॉलेजला होतो आणि त्या कॉलेजला असल्यापासून मी भेळ कायम खातो. त्यामुळं मला पण आवडत आहे. आणि आपण आज इथं भेळ पाणीपुरी ट्राय करूया. आपण पाणीपुरी आलेली आहे. शेवपुरी बघूनच पाणीपुरी एवढी भारी वाटायला लागली की नाही. मी सगळ्या एकट्या 5 पुऱ्या संपवू शकतो. बरं हा ठीक आहे. असं करायचं नाही आपल्याला. सगळ्यांना टेस्ट करायला आपण ट्राय करा. पहिला मानकरी शेवपुरीचा पहिला मानकरी. शेवपुरीचा दुसरा मानकरी. अरे तोटा झाला. शेवपुरी तिसरा मानकरी. अशी पाणीपुरी पाहिजे की तोंडात टाकलेलं अशी जागा राहायला नाही पाहिजे चावायला.
तोंड भरून गेलं पाहिजे पूर्ण. तोंडात टाका टाकायला विरघळी आणि मला लवकर खा लागतं कारण की उचल उचल मधली उचल. एकदा मानकरी मी झालेलो आहे मागाची. मानकरी आता आम्ही झालो. तर आजचा या पाणीपुरीचा मानकरीचा शेवटचा डायरेक्ट 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 आपला देशी 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 देशी. अरे नाही रे, नाही नाही त्यात मजा नाही. डायरेक्ट लाव, डायरेक्ट लाव. थांब 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 जरा. तर हे व्हिडिओ मध्ये खूप स्टँडर्ड वागत आहेत पण असं नाही ते. बघ. यस. नमस्कार. भाऊ तुम्हाला आवडते का? असं करा. हा काय हे काय सांग मला. हे ऍक्च्युअली मसाला पुरी आणि ही कॉम्प्लिमेंटरी असते. म्हणजे सांगलीत सगळीकडेच मिळते हे. पण कोण कशा पद्धतीने देते मनापासून देत असेल तर ती लई भारी लागणार. आणि जो जीवावर येऊन देतोय ना की यायला आपली आधुनिक पाणीपुरी गेली ते वाया गेलेले असते. म्हणजे कसं दे आता नावं ठेवायला नको, आपण खाऊन बघूया. यारे उचला पकड मी खातो. हे कधी डिसअपॉइंटिंग नसते. चूक मी म्हणतोय लोकांनी पाणीपुरी मागली तर पहिला हीच प्लेट द्यावं. पुसून घ्या पुसून घ्या पुसून घ्या. 10 out of 10 10 out of 8. 10 out of 8 ऑलवेज. या शेट लोकांच्या पाणीपुरी तुम्ही घाल तर तुम्हाला ते शुभम भाऊ दिसतील आमचे. आला तर कधी यांच्या पाणीपुरीला नक्की या. शेट येतो मी. ओके. मला समोर आता गणपती मंदिर दिसला असेल हे. सांग रुपेश. ह्या चौकाला झाशी चौक म्हणतात आणि ते एक पाणीपुरीचा गाडा आहे. महालक्ष्मी पाणीपुरी सेंटर. तर आपण आज इथली आता पाणीपुरी आता फक्त इथं पाणीपुरी शिवपुरी दहीपुरी म्हणजे पाणीपुरीचे आयटम मिळते फक्त. आपण ट्राय करूया. काय घ्यायचं? पाणीपुरी घ्यायची आहे की शेवपुरी घ्यायची? मतलब आपका स्पेशल क्या है? आप वो खिला दो. चुरापुरी. चुरापुरी. ठीक आहे. चुरापुरी आपल्याला कॅटेगरी वेगळी जाते. इथे खरं एक पाणीपुरी द्या आम्हाला आणि एक चुरापुरी द्या. आपलं मेन कॅटेगरी आपण घेऊ तरी पण एक्स्ट्रा ऑर्डरने ट्राय करू. बाकीच्या 2 पाणीपुरीच्या प्लेटसाठी अजून पोटात जागा शिल्लक ठेवायला पाहिजे. आणि इथं आहे भरपूर जागा. सगळ्यात महत्वाचं आपण डाएटवर आहे हे पण लक्षात घेतलं पाहिजे. हे सगळे डाएटवर आहे. ती मोहम आहे. डाएट वगैरे मोहम आहे. आयुष्यात माणूस जर जन्माला आला तर खायला जन्माला आला. मला बरोबर आहे. उगाच रुपेशला का पोरगीने झाडं म्हणून झाडे बोलली म्हणून त्यानं मनावर घेतलं. त्यानं मोहम आहे सगळे. आपण पाणीपुरी कॉन्सन्ट्रेट करूया. मस्तपैकी शेव जरा गोड करा जरा. तरी पाणीपुरी आपल्या हातात आलेली आहे. जी यम्मी चालले यम्मी चालले की नाही. दिसाल तर मी लागले पण तर आपण चालू करूया. शेट घ्या पहिला पाणीपुरी. पहिला पाणीपुरीचा मानकरी. ओके. दुसरा पाणीपुरीचा मानकरी. तिसरा मानकरी. हो भाई साहब. त्यांच्या पुरीची टेस्ट जरा वेगळी आहे आणि चांगली आहे. दोन्हीपेक्षा वेगळी होती. दोन्ही मला पुरीची टेस्ट वेगळी लागते. पाणीपुरी मला आवडत नाही बट दिस इज. आता मी 2 पाणीपुरी खाल्ले. भावाला पाणीपुरी आवडत नाही कधी सांगितलं? तिसऱ्या प्लेटला सांगितलं. 3 स्पॉट नाही. चांगले. तर आता याचा मानकरी आपले प्रथमेश दादा जाधव. म्हणजे बाकी 2 मध्ये खाल्ले. आता मी खाणार आहे. सोडा. टॉप टू बॉटम केलं पाहिजे ऍक्च्युली.
असं करत एक पूर्वी टाका म्हणजे अजून एक प्लेट होत्या. नाही तर ऍक्च्युली खरं टेस्ट अशी भारी आहे. दोघांनी पण ट्राय करायचं. नाही भारी बाबा. नाही मध्ये टॉप टू बॉटम. नाही मध्ये 3.5 आणतो ना 1000 रुपये शेवटा गेली. की बुंदी कोण खायची? बुंदी कोण खाणार? होयच की. तुला आवडत नाही ना? नाही आवडत. पाणीपुरी आवडत नाही ना? नाही रे. मग खरंच आवडत नाही. तुझ्यासारखंच आहे रे डाएटवर. असा नाही. सेकंड मला तर पुढची पाणीपुरी खायला पोटात जागा ठेवायची आहे. त्यामुळे ह्या डावात तर मी नाही आहे सध्या. महालक्ष्मी पाणीपुरी. तर हे चुरापुरी आहे इथे आणि भारी आहे. म्हणजे काय होतं ना पुरी विरघळत नाही. त्याचा कडकपणा राहतोय की नाही तिथे भारी वाटते. जरा असं क्रंची लागते खायला. मला पण आवडणार आहे. तर आम्ही संपवतो तर मग आपण संपल्यावरती भेटूया स्पॉटला स्थलांतर करू. नाही आपण संपल्यावर भेटूया ना जरा. सर काय असं काय नाही सरांना आवडलेलं आहे. न आवडणारी पाणीपुरी सर म्हणजे असं एकदम मजेने खायला. तो 3 नंबरचा स्पॉट आहे. सॉरी आता झाला 3 नंबरचा झाला. 4 नंबरचा स्पॉट आहे तो म्हणजे आपल्या पहिल्या स्पॉट पासून सेकंड स्पॉटच्या एकदम जवळ आहे. त्याचं नाव आहे दत्तखेड. तर हा रुपेशचा खूप म्हणजे आवडीचा स्पॉट आहे असं म्हणू शकतो आपण. इथं आवडीचा आहे. म्हणजे सारखं रुपेश तर म्हणतो की मला इथं दत्तला चला कमेंट करतोय मी की नाही जुना आठवणी आमराई पैसे आहेत. काका एक पाणीपुरी करा की. जरा सांग गोड मध्ये. गोड करा गोड. शेवपुरी सांग. शेवपुरी करायची का पाणीपुरी? शेवपुरी सांग. बरं शेवपुरी करा एकच. बघूया आता इथली शेवपुरी. इथं शेवपुरी कशी असते तुम्हाला मी आधीच सांगतो. पाणीपुरी दिसत नाही म्हणजे पुरी दिसत नाही त्याची एवढी ती झाकून गेलेली असते शेवमध्ये. तर तुम्ही लाईव्ह बघू शकता. आता 2च मिनटं थांबा. आता आपले मित्र शिवदत्त दादा बापट हे न आवडणारी पाणीपुरी परत एकदा ट्राय करणार. तर बघूयात. हसरे चेहरे दे मतलब पाणीपुरी आलेला आहे. इथं तुम्हाला शेवचा लेअर आहे. त्यावर मस्तपैकी बुंदी शेंगदाणे आणि कांदा. त्यामुळे पाणीपुरी टेस्ट येणार गेलेला आहे एकदम. तर मजा आहे. चला स्टार्ट करतो. नाही की आपलं नाही आपलं क्रम चुकायचं नाही. हा क्रम चुकायचं. पहिला पाणीपुरीचा मानकरी. मी काय म्हणतोय दुसरा पाणीपुरी भरली आहे पूर्ण. हो साधा वंजळीने दुसरा पाणीपुरीचा मानकरी. थांबा खाऊन घेतो मग बोलतो. चटपटी आहे पाणीपुरी. चटपटी नाही ते भरलेली आहे ती. म्हणू शकतो की तिखट गोड. तिखट जरा तिखट गोड असा टाईप मध्ये पेरी पेरी सारखं. आता आपण एवढं खाल्ला त्याचे सगळ्यात फ्लेवरफुल आहे. उचल. नाही मी आता मानकरी नाही यायचा त्यामुळं बरोबर स्पॉटला येऊन मला ते हे झालं. हो आता तुम्ही ह्या गोष्टीला मला टॉप टू बॉटमची असं हे करू शकत नाही. कंडिशन लावू शकत नाही. कारण की कसं आहे उजव्या हातानं तीर्थ उजव्या हातानं घ्या. उजव्या हातानं खावा.
रोजन तुला सो डोक्याला हात लाव परत. चटपटा. भाऊ तुला आवडते का नाही पाणीपुरी? आवडते. आवडते. अजून काय एक सांगायला? नंबर. तुला अजून सांगू नकोस. राहतो मी. किती आवडते तुला पाणीपुरी? एक नंबर. एक नंबर आवडते पाणीपुरी तुला. नवीन खिलाडी आहे. बट नॉट लिस्ट 5वा स्पॉट बॉम्बे पाणीपुरी. कुठला गेम? बॉम्बे फेमस पाणीपुरी. फेमस पाणीपुरी. बॉम्बे फेमस पाणीपुरी. रुपेश चालू कर. गरम रेंटवर दिलं तर सांग. चालू करा. चालू कर. गोड गोड. हा जाम आवडतो. नाही नाही मग झालं ना आठवण. दोस्तांनो, तर आमचे 5 बेस्ट रुपेशच्या आवडीचे पाणीपुरीचे स्पॉट आमचे खाऊन झालेले आहेत आणि आमच्या ब्लॉग मधले पाहुणे होते शिवदादा. तर तुम्हाला हे 5 रुपेशच्या आवडीचे स्पॉट आवडलेत की नाहीत? आवडतं नक्कीच नक्कीच एक नंबर. चांगलं. न पाणीपुरी खाणारा माणसानं 5 ठिकाणी पाणीपुरी खाल्ली आहे. नाही लाजणे. त्या माणसासाठी न खाता आमच्यासाठी खाल्ल्यात. हे खरं मेन होतं. हा ब्लॉग बहिणींनी पण बघावा आणि ते 5 स्पॉट ट्राय करावे. नक्की नक्की. आणि तर नवीन मला पण लोकेशन कळलं त्यामुळं तुम्हाला पण कळालं. आता घेऊन यायला लागतं. तर तुम्ही आमच्या पुढच्या चॅलेंजमध्ये तुम्ही आमच्यासोबत येणार का नाही? येणार की 100%. डायट तुमचं विसरून येणार. हा माझा डायट आणि रुपेश पण. तर आजचा हा आमचा पाणीपुरीचा ब्लॉग आम्ही इथे एंड करतोय. तुम्हाला जर आमचा ब्लॉग आवडला असेल म्हणजे 5 स्पॉट आवडले असतील तर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि तुम्ही सुचवू सुद्धा शकताय की तुमचे कुठले 5 स्पॉट आहेत तुमच्या आवडत्या पदार्थाचे. कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे. कमेंट बॉक्स मध्ये सांगा नक्कीच. आम्ही ते काय ते नक्की ते नेक्स्ट व्हिडिओ ट्राय करू. आम्ही त्या व्हिडिओला पण जाऊ. आणि जर तुम्हाला यातला कुठला तुमचा आवडता फेवरेट स्पॉट असेल तर मला तो स्पॉट तुम्ही लिहून त्यावर एक हार्टचा लोगो लिहून टाका म्हणजे मला पण कळेल की तुमच्यासाठी तो किती फेवरेट स्पॉट आहे. तर आजचा हा ब्लॉग आपण इथे एंड करतोय. भेटूया आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये.